आईएनएस विक्रांत के नाम पर जो घोटाला हुआ है, शिव विक्रांत घोटाला, चीटिंग, मिसयूज ऑफ फंड, ये घोटाला ऐसा दिखता है कि छोटा घोटाला नहीं है। उसकी व्याप्ति बहुत बड़ी है, उसका स्प्रेड बहुत बड़ा है। पूरे महाराष्ट्र से पैसे जमा किया है किरीट सोमैया, उसका बेटा नील किरीट सोमैया और उनके एक माफिया टोली है, माफिया गैंग है उनके, जो पैसा जमा करते हैं वो लोग, बिल्डरों से भी और इस तरह से भी। तो पूरे स्टेट और स्टेट के बाहर भी पैसा जमा किया है शिव विक्रांत के नाम पर, और मिसयूज ऑफ फंड हुआ है 100%। तो ये जो पूरा गुनाह है वो मुझे लगता है कि ईओडब्ल्यू के पास वर्क किया है, और अभी उस हिसाब से उसकी जांच होगी। कल से स्टेटमेंट शुरू हो गया है, ऐसा मुझे लगता है। मैं तो पुलिस का प्रवक्ता नहीं हूँ, लेकिन बहुत से लोगों को कल बुलाया है। सबसे बड़ा सवाल है, ये दो ठग कहाँ है? ये जो माफिया के जो सूत्रधार है, ये पैसे जमा करने वाले, ये दो ठग कहाँ है? उसके बारे में बीजेपी के तरफ से अब तक कोई अधिकृत बयान क्यों नहीं आ रहा है? उनको कहाँ छुपाया गया है? कौन से प्रदेश में है? मुंबई से बाहर है, महाराष्ट्र से बाहर है, मैं आपको बता रहा हूँ। और मुझे तो डर है, जब तक उनका एंटीसिपेटरी बेल का सेटिंग नहीं हो रहा है, कोशिश कर रहे हैं लेकिन नहीं होगा, तब तक ये लोग विदेश में ही भाग सकते हैं। तो लुकआउट नोटिस जारी करनी चाहिए लोगों के लिए, क्योंकि मेहुल चोकसी का और सोमैया का बहुत पुराना रिश्ता है। तो जहाँ मेहुल चोकसी है वहाँ तो नहीं भाग गया हो कोई एंटीगुआ में। तो मेरे हिसाब से मुंबई पुलिस जांच कर रही है, और एक टोली यहाँ लगी है, गैंग, उनकी माफिया गैंग, कि बोगस एविडेंस इन फेवर ऑफ किरीट सोमैया बनाने का काम चल रहा है। मैं राजभवन को इशारा दे रहा हूँ, अगर कोई गलत काम किया तो राजभवन की बची कुछ इज्जत भी खत्म हो जाएगी। बहुत कोशिश चल रहा है। मुंबई पुलिस अपराधियों को जहाँ भी हो वहाँ से जल्दी ही पकड़ कर लेके जाएंगी। जनता का जो पैसा है, देश का पैसा है, जो लूट लिया है लोगों ने पूरे देश में, उनका हिसाब ये लोगों को देना पडेगा। सर, हेच मराठीत सांगा, किरीट सोमैया पिता पुत्र दोघेही फरार आहेत आणि तुम्ही म्हणता की लुकआउट नोटीस काढायला हवी पोलिसांकडून, काय म्हणाल? माझ्या माहितीप्रमाणे विक्रांत वाचवा, शिव विक्रांत च्या नावाखाली जे कोट्यावधी रुपये गोळा केले, ते गोळा केलेले पैशाचा गैरवापर झाला, योग्य ठिकाणी ते पैसे जमा केले नाही, म्हणजे राजभवनात 10-12 वर्ष झाली तरी त्या पैशाचा हिशोब दिला नाही, हा जो गुन्हा आहे जो दाखल झाला ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला, तो माझ्या माहितीप्रमाणे ईओडब्ल्यू म्हणजे आर्थिक गुन्हे विभाग जो आहे त्याच्याकडे आता वर्ग करण्यात आलेला आहे, कारण या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असं दिसतं आहे। कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आहे, महाराष्ट्रावर पैसे गोळा केलेले आहेत, देशाच्या बाहेरून काहीतरी या लोकांनी पैसे गोळा केले, देशातून पैसे गोळा केले अशी माहिती आहे पोलिसांची। त्याच्यामुळे तो तपास आता त्या पद्धतीनं सुरू व्हायला हवा, कारण किरीट सोमैया आणि त्यांचा जो मुलगा आहे काय नील किरीट सोमैया, या दोघांचे संबंध PMC बँक घोटाळ्यातले सूत्रधार राकेश वाधवांबरोबर सुद्धा होते, हे आपण सिद्ध केलेलं आहे अनेकदा। आणि यांची एक माफिया टोळी आहे जे ब्लॅकमेल करून बिल्डरांना, लोकांना हे पैसे काढत होते, वेगळ्या वेगळ्या युक्त्या वापरून। त्यातलं एक INS विक्रांत प्रकरण आम्ही समोर आणलेलं आहे। पण हे महाशयात आहेत कुठे? हे दोघे हे फरार झालेले आहेत, आणि अँटीसिपेटरी बेल मिळवण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी खोटी कागदपत्र तयार केल्याची माझ्याकडे माहिती आहे, की आम्ही पैसे कसे जमा केले आधीच वगैरे, हे खोटं आहे। न्यायालयात सत्याचा विजय होईल, आमची न्यायालय दबावाखाली जाणार नाहीत। फक्त हे दोन लफंगे कुठे आहेत ते शोधावं लागेल पोलिसांना तात्काळ,
कुठे पळून गेले आहेत? हे देशाबाहेर पळून जायची मला भीती वाटते. म्हणून यांच्याबाबत लुकआउट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे. मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्याची फार जुनी दोस्ती आहे. पण मेहुल चोक्सी जिथे लपलेले आहेत तिथे तर हा माणूस गेलेला नाही ना. हा त्याचा पोरगा हे जाऊ शकता. हे घाबरलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण घोटाळ्यावर आणि किरीट सोमय्याच्या फरार होण्यावर आतापर्यंत अधिकृत वक्तव्य का केलं नाही ते करणं गरजेचं आहे. की विक्रांत घोटाळ्याला भारतीय जनता पक्षाचं अधिकृत समर्थन आहे, हा माझा प्रश्न आहे. मी जे बोलतो आहे हा माझा व्यक्तिगत आरोप नसून या लोकभावना आहेत, या देशभावना आहेत आणि देशाच्या नावानं झालेला हा घोटाळा आहे. म्हणून आमचा आत्मा तिळतिळ तुटतो. सर तुम्ही इशारा दिलेला आहे राजभवन फॉल सर्व्हिस. नक्कीच, कारण माझ्या माहितीप्रमाणे कालपासून राजभवनामध्ये किरीट सोमय्याच्या माफिया टोळीची माणसं जात आहेत आणि जुन्या तारखेचे काही कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्नात आहेत. जुन्या तारखेचे, ही माझी पक्की माहिती. मी तुम्हाला सांगतो, राजभवनानं या भानगडीत पडू नये. हा घोटाळा राजभवनानं सुद्धा देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये एवढंच मी सांगू इच्छितो. हा घोटाळा मोठा आहे. यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. किरीट सोमय्याची अनेक भानगडी त्यांनी माफिया किरीट सोमय्या आणि त्याच्या मुलाच्या माफिया टोळीनं ज्या प्रकारे लोकांना दहशत धमक्या ब्लॅकमेल करून कोट्यावधी रुपये आतापर्यंत गोळा केलेले आहेत, हे सगळं यापुढे बाहेर येणार आहे. लवकरच तुम्ही अजून काही प्रकरणं बाहेर पडतील याची वाट पहा. तर राज्यभरातून जर पैसे जमा केले रेकॉर्ड 5 जणांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. मला माहीत नाही, पोलिसांच्या तपासासंदर्भात मी बोलणार नाही. पण इतकंच सांगेन, या गुन्ह्याची व्याप्ती ही राज्यव्यापी आणि देशव्यापी है. सर आपने उल्लेख किया है सामना में पवार साहब के घर पे जिस तरह से लोग गए नशे में थे, बाकी भी चीज़ें आपने लिखी हैं, गुंडे इस तरह से, क्या कहना चाहिए? गलत है, बहुत ही गलत है. इस प्रकार से पवार साहब जैसे बड़े नेता के ऊपर, उनके घर पर, घर में वो खुद थे, प्रतिभाताई थी, उनके पोते भी थे छोटे. ऐसे में ऐसे उनके घर पर हमला करने की साजिश रचना ये बहुत दुर्भाग्य और अमानुष है. और जो भी हो, उनके सूत्रधार हो या हमलावर हो, उनको माफ नहीं करना चाहिए. सर हा घोटाळा जो महाराष्ट्रभर जमा केले असतील पैसे तर तो त्यापेक्षा पण जास्त असू शकतो. नाही, पोलीस तपास करतात, त्याच्यावर बोलणार. सर पवार साहब फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे 2 आरोपी पळून जायची भीती वाटते मला देशाबाहेर. त्यांची त्या पद्धतीनं तयारी सुरू आहे, माझी पक्की माहिती आहे. ते कुठल्या देशात जात आहेत, पळत्यात. सध्या अँटिसिपेटरी बेलचं त्यांचं सेटिंग होईपर्यंत ते सेटिंगच्या मागे आहे. ते सेटर आहेत सगळे, पण होणार नाही. गुन्हा मोठा आहे.